माननीय अध्यक्ष जी, ये जो सदस्य जी ने जो प्रश्न पूछा है, महाराष्ट्र में अगर वो चाहेंगे तो मैं मराठी में बोल सकता हूँ। मराठीत बोलो बोलो त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आता अध्यक्ष महोदय, काल सुद्धा सदनासमोर ही गोष्ट आली की GMRT या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी माननीय मंत्री महोदयांकडे आणि सरकारकडे ही विनंती आहे की यामध्ये जरी पाणी हा राज्याचा विषय असला तरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट ही आहे की जुन्नर आंबेगावचा हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्याच्या दृष्टिकोनातून आज डिंबे इरिगेशन, कुकडी इरिगेशनमध्ये अजूनही कॅनॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे आणि यासाठी जो अतिरिक्त निधी आहे, मी पुन्हा या डेव्हलपमेंटल डेफिसिटसाठी म्हणतो, अतिरिक्त निधी केंद्र शासनाला देण्यात यावा. त्याचबरोबरीनं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं, या पश्चिमेकडचं पाणी डिंभे आणि पिंपळगाव जोगा या धरणात आणण्यासाठी 4 योजना राज्य सरकारनं तयार केलेल्या आहेत, जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो. या 4 योजनांसाठी, या वळण योजनांसाठी केंद्र सरकारनं या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे सर की आपण जे उत्तर दिलेलं आहे, या उत्तरामधली अनेक धरणं आज 25 ते 30% गाळाने भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणांची आज साठवण क्षमता कमी झालेली आहे. या धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारला तशी सूचना द्यावी ही विनंती. माननीय अध्यक्ष जी, ये जो सदस्य जी ने जो प्रश्न पूछा है, महाराष्ट्र में अगर वो चाहेंगे तो मैं मराठी में बोल सकता हूँ। मराठीत बोलो बोलो त्यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांची अलग अलग योजनांवर कोकणी परियोजनावर त्यांना 757 करोड रुपये केंद्र सरकारकडून दिले गेले आहे आणि त्यांनी ते पूर्ण पैसे महाराष्ट्र सरकारने वापरलेले आहेत. विल्हेवाडीवर सुद्धा 41.27 करोड रुपये त्यांना केंद्र सरकारने दिले, ते त्यांनी संपूर्ण वापरलेले आहेत. चस्कमान परियोजना 144 किलोमीटरचा लेंथ आहे, ते कंप्लीट झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त 14 किलोमीटर लाइनिंग झालेली आहे. 130 किलोमीटर मातीची परियोजना पूर्ण झाली आहे. त्यांना 114 करोड रुपये दिले होते, तिच्यातले फक्त 14 करोड रुपये वापरलेले आहे. बाकी 100 करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्र सरकार परियोजनेची किंमत वाढल्यामुळे दुसरे पैसे ते त्यांच्याकडून टाकून ते परियोजना पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. धन्यवाद सर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.